हॅलो चेक. चला आपण चालू करतोय, सुरुवाती करतोय कार्यक्रमाला. सर्वांना घरी जायचंय, उद्या सकाळी ऑफिसला पण जायचंय, त्यामुळे दोन्ही टीम आपण थोडं व्यासपीठाजवळ यायचंय. दोन्ही टीम विकी पॅकर ठाणे आणि अधिरा सत्यविनायक कामोटे. एक विशेष सन्मान पहिला आपण इकडे सर्व आमचे अंपायर्स पद्मनाथ बाबू सर, विवेक प्रभू सर, मिलिंद पाचारने सर, अजित निकम सर, आज सर्व आमचे ऑफिशियल्स पंच, सर्व आमचे ऑफिशियल्स पंच. शैलेश पाटील यांना विनंती करेल की मिलिंद पाचारने सर खूप चांगलं क्रिकेट खेळले असेल संघासाठी. आता मात्र अंपायरिंग, त्यानंतर विवेक प्रभू सर, आज आमचे सर्व ऑफिशियल अंपायर्स, त्यानंतर अजित निकम सर. अजित निकम सर आपण पण यायचं आहे आज. अंडरआर्म क्रिकेट त्यांचा पण. विवेक प्रभू सर आपण यायचं आहे. मिलिंद पाचारने सर आपल्याला पण ही बॅग आहे, त्यात आपण एक छोटीशी भेटवस्तू श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी छोटी पिकनिकला जायचं असेल तरी बॅग घेऊन जा तुम्ही, ऑफिसला पण जाऊ शकता डबे वगैरे घेऊन. मिलिंद पाचारने सर आपल्याला पण ही बॅग आहे श्री साई स्पोर्ट्सची. अजित निकम सरांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. अजित सर आपण या. 1 to go हा आवाज संपूर्ण मुंबई पहिला. त्यानंतर मिलिंद पाचारने सरांना पण ही छोटीशी बॅग श्री साई स्पोर्ट्स. सर्व अंपायर्स. त्यानंतर पद्मनाथ बाबू सर, एक असं व्यक्तिमत्व श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष जुळलंय आणि शैलेश पाटील यांच्या अगदी जवळचे मित्र आणि संपूर्ण टीम मॅनेज, त्यानंतर सर्व मॅनेज आज त्यांनी केलं. ओव्हरऑल टॉस उडवण्यापासून सर्व त्यांचं लक्ष होतं. थँक्यू सो मच बाबू सर. आणि त्यानंतर आमचे ऑफिशियल्स कॉमेंटेटर भरत मोरे सर आपण यायचं आहे. त्यांचा पण आवाज आपण ऐकला आणि खूप चांगला आवाज, खूप चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटचं नॉलेज, कॉमेंट्री शिवाय क्रिकेटला बघण्यात थोडी एक वेगळी मजा असते. आणि भरत मोरे सर थँक्यू सो मच आपण देखील आलात. त्यानंतर प्रशांत अरोळे सरांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. प्रशांत सर आज हिंदी, मराठी ऑल ओव्हर लँग्वेज मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला आणि अगदी अनेक स्टेटमध्ये त्यांचा देखील आवाज ऐकतो. 12 स्टेटमध्ये देखील त्यांचा अगदी आवाज आपण ऐकला. विविध भागात जाऊन त्यांची कॉमेंट्री आपण ऐकली आहे. असे आमचे प्रशांत अरोळे सर, खूप चांगली कॉमेंट्री. आणि त्याचबरोबरीनं सातत्यानं सर्वांना परिचित असणारा आवाज, या मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं सर्वांच्या कानावरती पडणारा आवाज म्हणून ज्याची ओळख आहे असा आपण तुम्हाला सर्वांचा लाडका मित्र म्हणजे सागर मोरे यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मुंबई अंडरआर्म क्रिकेटशी निगडीत असणारा सर्वाधिक लोकप्रिय आवाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. सागर थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला जोडले गेला त्याबद्दल. तसेच tenniscricket.in च्या टीमचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. tenniscricket.in चे मेंबर्स आपण या, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. tenniscricket.in आज ऑल ओव्हर
टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस कोणी आणले असेल तर tenniscricket.in ने खूप चांगली कामगिरी केली. पहिली संकल्पना आणि भारतातील सर्वात पहिली वेबसाईट tenniscricket.in. सोनमताई चव्हाणचा पण एक सन्मान केला जाईल. त्यावर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट tenniscricket.in एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. भारतातील पहिली युट्यूब चॅनल ज्याने 19 लाख सबस्क्राईब मात्र पूर्ण केले. संतोष नाणेकर आणि त्यांची टीम, संदेश पिलाने ओव्हरऑल त्यांची टीम खूप चांगलं कार्य करते. त्यानंतर आमच्यासोबत स्कोरिंग 2 दिवस सोनमताई चव्हाण अगदी रत्नागिरीवरून दाखल झाल्या. खूप चांगलं स्कोरिंग यावर्षी ISPL जी टेनिस बॉल क्रिकेटची टुर्नामेंट पाहिली तिकडे पण त्यांनी चांगलं स्कोरिंग केलं आणि खूप चांगलं भरारी घेतात. कोकणी माणूस आहे, पुढे जाणार. सोनमताई तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी अनेक राज्यांमध्ये पण केले, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देखील त्यांची स्कोरिंग आपण पाहिली. एकविरा स्पोर्ट्सचा पण इथे सन्मान केला जाईल. आमचे नाता आपण यायचं आहे. ओमकार पाटील एक चांगले खेळाडू आहेत आणि एकविरा स्पोर्ट्स आम्हाला नेहमी सहकार्य राहिले ग्राउंडवरती. थँक्यू सो मच बाळा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे डेकोरेटर पडवळ काका आपण पण यायचं आहे कारण की प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष लावून होते. म्हणजे कुठे वायर कमी पडली तर आमचे पडवळ काका त्यांची टीम होती. थँक्यू सो मच. असं सहकार्य करत राहा. आदित्य पवार यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. अगदी एक युवा नेतृत्व आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून खूप चांगलं कार्य करतात. आणि दिनेश सांगळे आपण पण जॉईन व्हायचं आहे. शैलेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र अगदी पहिला आदित्य पवार यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. थँक्यू आदित्य. खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट पण खेळतात. त्यानंतर दिनेश सांगळे सर्वांचा वाग्या नावाने प्रसिद्ध आहे आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट पण खूप चांगलं खेळले. तेव्हा युट्यूब नव्हतं बट त्यांनी पण त्यांचा काळ गाजवला आणि गिरगावची माऊली चषक देखील खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता वळूयात आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे. सर्वप्रथम बेस्ट फिल्डर. सर्व टीमने थोडं जवळ या. सर्व टीमने या, थोडं जवळ या. सर्वप्रथम फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विकी बॅकर ठाणे. आपण पण थोडं जवळ या. एक मिनिट सागर थांबवतोय. सर्व खेळाडू प्लीज आपण समोर या. सर्व खेळाडू जे फायनल मध्ये 2 संघ खेळत होते. आदित्य आपली टीम घेऊन समोर या. बल्लू आपली टीम सुद्धा समोर आणायची. मित्र आपण लाख मोलाची स्पर्धा खेळत आहोत आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण किंवा सन्मान होत असताना आपण जे पुरस्कर्ते आहेत किंवा जे आयोजक आहेत त्यांचा मान राखून समोर येणं गरजेचं आहे कारण या स्पर्धा आपल्यासाठी होतात, तुमच्यापेक्षा दुसरं कोणासाठी नसतात. सो आपण समोर आहोत प्रभू कारण वैयक्तिक पारितोषिक सुरुवात होती. आपण वैयक्तिक पारितोषिक करूयात बट एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन आज शैलेश पाटील, पराग पाटील एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण श्री साई स्पोर्ट्स साठी झाल्या पाहिजेत. त्या 2 भावांचा एकदा सत्कार करूयात. 2 भावांचा प्लीज मला विनंती करेन. मी पाटील साहेबांना विनंती करेन की दोन्ही बंधू संपूर्ण टीमने या. अण्णा त्यानंतर सर्व टीम खूप मेहनत आहे. नरेशजी आपण पण या. रुपेश, अण्णा, भूषण, नरेश सगळ्यांनी या. रुपेश, पराग सर्वप्रथम आणि पूर्ण लाईव्हची टीम आज सर्व एंटायर ट्रिपल एस फॅमिली प्लीज कम. ज्याने आज एक चांगले सक्सेसफुल इव्हेंट केलं. एक यशस्वी स्पर्धा, जी स्पर्धा सर्वांच्या हिताची आहे. खेळाडू, संघ,
गरजू म्हणजे म्हणतात ना जे जे गरजू असे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ही वैयक्तिक पारितोषिक सुद्धा जी काही उधळून होते म्हणजे प्रत्येक खेळाडू सुद्धा इथे खुश होणार आहे. ही ती संपूर्ण टीम आहे ज्या टीमने हा इतका मोठा विडा उचलला आणि तो विडा उचलत असताना एक विशिष्ट उंची गाठली. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्वांना विनंती करेल. एव्हरीवन सगळ्यांनी टाळ्या वाजवतात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मास्टर माइंड बिहाइंड द स्टेज मिस्टर पराग पाटील बिग बी आहेत आणि दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय. मी परागदादाशी 2 मिनिटं बोलू. परागदादा कधी बोलत नाही आता पण पळतोय बट परागदा बोलतो पटकन घे बट त्यांनी खूप चांगलं नेहमीच गरजू विनंती नेहमीच मेहनत घेतली आहे. चला प्लेअर ऑफ द मॅच लास्टचा म्हणजे तुम्ही अनेक मॅन ऑफ द मॅच घ्या बट फायनलला मॅन ऑफ द मॅच मिळणं मोठी गोष्ट आहे. आणि फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश गुरव बल्ली. सच अ ग्रेट बॅटिंग सच अ ग्रेट फिनिश. काय जबरदस्त टेम्परामेंट होते फायनलच्या मॅच साठी जिथे दुसरा कोणता खेळाडू असा कदाचित षटकारांसाठी जास्त गेला असता परंतु बल्ली याने सिंगल डबलने खिल्ली उडवली होती आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि एक चांगली कामगिरी करत असताना आकाश गुराव बल्लीने अफलातून बॅटिंग केली. फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्कीच आकाश सोबत देखील 2 शब्द बोलू. आकाश फायनल मध्ये मिळालाय कसं वाटतं आणि टीम जिंकली टायटल जिंकलं त्याबद्दल. पहिले 2 मॅच जरा म्हणजे काय बॅटिंग नाही केली आणि मी स्वतः म्हणजे खूप फ्रस्ट्रेट होतो आणि तरी म्हणजे टीमनी परफॉर्म केला मला खूप चांगलं आवडलं आणि ही टुर्नामेंट आम्हाला जिंकायची होती कारण की मध्ये आम्ही जरा 1-2 टुर्नामेंट खेळून येतो लई जण बोललो की काय टीम बंद केली का. मी बोललो टीम बंद नव्हती केली सगळे जरा कामावर होते पण मेन टुर्नामेंटला आम्ही जिंकलो आणि चांगलं वाटलं. नाही आकाशात एक प्रश्न आहे मोठी टायटल तुम्ही मारता नक्की काय त्यातले रहस्य आहे. सवय आहे मोठे टायटल मारायची. क्या बात आहे. आखरी वाला त्याला बहुत ही अच्छा था. सागर त्यानंतर बेस्ट फिल्डर बाबूशेठ पवार यांना विनंती करेल की आपल्या हातातून द्यायचं आहे. आणि बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर सायकल आहे आणि ट्रॉफी आहे. सायकलिंग इम्पॉर्टंट आहे. सायकलिंग स्विमिंग आणि सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही बेस्ट फिल्डर काढलं होतं. बेस्ट फिल्डर सायकल आणि ट्रॉफी गिरगावची माऊली सुवर्ण चषक यांनी जी आम्हाला इकडे स्पॉन्सर केली आहे आणि बाबूशेठ पवार स्वतः आज ही देतील त्यांच्या हातातून. आणि बेस्ट फिल्डर ज्यांनी खूप चांगल्या काल कॅचेस पकडताना पाहिलं गेलं विकी पॅकर ठाणे संघाचा प्रशांत बाबूला मात्र बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातो आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जोरदार टाळ्या होऊन जातात प्रशांतसाठी. ॲज वेल एज बॅटिंग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी आज ओपनर केली आहे आणि तो ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा टाळ्या जरूर वाजवायला बाबूसाठी चांगले खेळाडू आहेत. आणि विराट चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅट विराट चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट त्यानंतर ही सायकलवर बस भाऊ आणि असंच ठाण्याला चालवत घेऊन जा 10 वाजेपर्यंत पोहोचशील. नक्कीच एक पहिला फोटो घ्या त्यानंतर बाबूसोबत नक्कीच बोलूयात. एक चांगले खेळाडू आहेत आणि टॅप क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. म्हणजे ठाण्यात जे टॅप खेळतात विराट चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅट ही ट्रॉफी आणि सायकल. ठाणं काय लांब नाहीये बाबू सायकल चालवत जाऊ शकतोस. नक्की 2 शब्द बाबू ह्याच्या अगोदर कधी बेस्ट फिल्डर मिळालाय का आणि आज कसं वाटतं टीम फायनल मध्ये आली ओव्हरऑल तुझा परफॉर्मन्स बद्दल. चांगली टुर्नामेंट आहे आणि फायनल आलो खूप मजा आली. बाकी काय फिल्डर असं तर नाही बॅटिंग तर बहुत लय भेटलेत पण फिल्डर भेटलं आणि सायकल भेटली आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल प्लेड. बेस्ट बॉलर गजरे साहेबांना विनंती करी की आपल्या हातातून बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. त्यासाठी पण ही ट्रॉफी सायकल आणि बॅट सायकल पण असणार आहे बेस्ट बॉलरला पण आणि ही ट्रॉफी
ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगला परफॉर्मन्स केला. विराट चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅट अफलातून बॉलिंग केली, ज्याने कालचा दिवस पण गाजवला, आजचा दिवस पण गाजवला. अफलातून बॉलिंग करत असताना विकी पॅकर ठाणे संघाचा रोहित कुसाळकर जेरीला मात्र पुरस्कार दिला जातोय. नाही, जेरीची कमाल खूप वेगळी होती. पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत तीच संपूर्ण कालचा दिवस सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली आणि योग्य त्या वेळेला विकेट्स टिपल्या आणि म्हणूनच तो ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि पहिली ओव्हर टाकत होता, त्यामुळे अफलातून बॉलिंग केली आणि टीमला पहिली ओव्हर खूप गरजेची होती. ॲज अ कॅप्टन म्हणून पण टॉस साठी येत होता आणि अफलातून कामगिरी केली जेरीने. जेरी अगदी सायकलवर बसायचं आहे, एक फोटो काढला जाईल. बट अंडरआर्म मध्ये प्लेयर्स थोडे कमी बोलतात माईकवर, पण बोललं पाहिजे. आता त्या लेवलला चाललंय आपलं क्रिकेट. विराट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिला तर ही बॅट, ट्रॉफी आणि सायकल. जेरी खूप चांगलं क्रिकेट खेळले. जेरी नक्कीच आता जास्त बोलणार नाहीये, बट कसं वाटतं बेस्ट बॉलर आणि टीम आज विकी पॅकर ठाणे फायनलला आली, त्याबद्दल कसं वाटतं आणि ओव्हरऑल या टुर्नामेंट विषयी? विकी पॅकर ठाणे आमची पहिलीच एंट्री होती अंडरम ओपनमध्ये आणि आम्ही फायनलपर्यंत पोचलो. चांगला गेम झाला, बॅटिंग आमची खूप चांगली होती, त्यामुळे आम्ही फायनलपर्यंत आलो. आणि थँक्यू तर विकीला देईल की एंट्री टाकली त्यांनी. वर्षभर आमची एंट्री टाकतो, आम्हाला खेळायला भेटतं त्याच्यामुळं. थँक्यू विकी. विकी ठरला लकी आणि मॅच जिंकला विकी पॅकर. वेल प्लेड. विलास मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. विलासजी मोरे साहेब, आपण पण आलात, त्याबद्दल भूषण यांना विनंती करेल की आपण मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. त्यानंतर इमर्जिंग प्लेयर साठी देखील आपण पाहिलं तर ट्रॉफी आहे आणि इमर्जिंग प्लेयर साठी पूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेयर पण एक ट्रॉफी आपण ठेवली आहे. R1 स्पोर्ट्स कल्याण संघाचा मयूरला मात्र इमर्जिंग प्लेयरची ट्रॉफी दिली जाते. जर मयूर नसेल तर त्याच्या अनुपस्थित त्यांच्या मित्राने ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. धीरज आपण असेल तर आपण या कल्याण डोंबिवली त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं आणि R1 स्पोर्ट्स कल्याण संघाने देखील यावर्षी खूप चांगली कामगिरी केली. सेमीफायनल मध्ये पराभूत झाले, बट त्यात मयूरचा एक मोलाचा वाटा होता आणि मयूरला मात्र इमर्जिंग प्लेयरची ट्रॉफी त्याचे मित्र धीरज स्वीकारतील. बस सच अ ग्रेट बॅटिंग. मयूरने खास करून जी सेमीफायनल मध्ये बॅटिंग केली होती ती अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि त्या अगोदरचा जो खेळ होता तो खरोखरच आणि बदलापूर परिसरातलं एक असा उभरता चित्र आणि त्याला इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब दिला जातोय. वेल प्लेड मयूर. हार्ड लक. आपण फायनल पर्यंत येऊ शकलो नाही, परंतु आपला खेळ अतिशय चांगला होता. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळूयात. बेस्ट बॅटरसाठी पण सायकल आहे. विराट चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आणि ट्रॉफी. मी दिनेश सांगळे आपण यायचं आहे. गिरगाव साऊथ मुंबईतलं क्रिकेट दिनेश खूप चांगलं खेळला आणि जय अंबे संघ गिरगाव यांच्या माध्यमातून आज आनंद हिगे साहेबांची देखील ठाण्यातली क्रीडा स्पर्धा वाघ्या पण खेळले आणि आता ॲज अ प्राइज इशुमेंटसाठी मान्यवर म्हणून दाखल झालेत. स्टान्स घेतात त्यांचे पण हात शिवशिवतात की कधी खेळलं, आता खेळून दिवस झाले. बट बेस्ट बॅटर आणि आदित्य आणि दिनेश यांच्या माध्यमातून दिलं जाईल बेस्ट बॅटर. खेळाडूचं नाव आहे आकाश गुरव बल्ली. अधिरा सत्यविनायक कामोटे. बल्ली का बल्ला कर दिया हल्ला. अफलातून बॅटिंग. एक असा धडाकेबाज खेळाडू गोवंडी देवनार परिसरातील खेळाडू आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना नावारूपाला आला. मालवण राजापूर त्या परिसरात देखील आकाशचा नेहमीच एक क्रेज राहिलाय. अंडरआर्म बॉक्स, ओपन, टर्फ क्रिकेट, सर्कल बाउंड्री विविध परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलाय आणि बेस्ट बॅटर आज इकडे मिळवतोय. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी. सेमीफायनल फायनल स्पेशल प्लेयर. अफलातून बॅटिंग आणि सोळा संघाला गरज होती त्यावेळेला केली बॅटिंग. जोरदार टाळ्या होऊन जातात बल्लीसाठी. सच अ मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅट सुद्धा दाखवायची.
आता आपण सिरीज नंतर देऊयात, बट त्या अगोदर द्वितीय क्रमांक रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. त्या अगोदर एक सन्मान केला जाईल. आमचे मालवणवरून अक्षय स्पोर्ट्स मालवण पीट्या स्मृती चषकची सर्व आमची टीम आली होती. त्या टीमने यायचा आपला एक सन्मान केला जाईल. अक्षय स्पोर्ट्स मालवण, अक्षय स्पोर्ट्स मालवण योगेश आणि त्यांची टीम आपण असाल तर आपण लवकर या. आज मालवणवरून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. मालवण एक पर्यटन स्थळ पण आहे आणि आज मालदीवला जाण्यापेक्षा मालवणला जा. मालवणवरून सिंधुदुर्गाचा एक नामवंत खेळाडू आमचे योगेश आणि सर्व त्यांची टीम अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि पीट्या स्मृती चषक जोरदार टाळ्यावून जातात. इतक्या लांबून या स्पर्धा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. थँक्यू सो मच. असं दरवर्षी या आणि आपलं पण आभार आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक राहुलभाई वाळन सर विनंती करेल की आपल्या हातातून पारितोषिक द्यायचं आहे. रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. राहुलभाई वाळंज, सह्याद्री क्रीडा मंडळ चेंबूर टिळकनगर आणि भारतीय जनता पार्टीसाठी देखील खूप चांगलं कार्य करतात. सचिन सावंत आपण पण असेल तर आपण पण जॉईन व्हायचं आहे. द्वितीय क्रमांक विकी पॅकर ठाणे, रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. विकी पॅकर ठाणे ज्या संघाचा दबदबा नेहमीच पाहिला आणि खूप चांगली कामगिरी करत असताना विकी पॅकर ठाणे आज वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. आदित्य पवार, त्यानंतर संपूर्ण स्टारकाश नितीन सुतार. प्रत्येक मॅचला काही ना काहीतरी वेगळे चित्र दाखवणार संघ. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच पासून या संघाने आपली वेगळी छाप सोडण्यास सुरुवात केली. आदित्य थोडेसे इंजर्ड होते, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे पुनटफेर केलाय आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवला या संघाने खरोखरच वाखाणण्याजोगे होता. प्रत्येक खेळाडू या संघासाठी तारणा ठरला. शेवटच्या मॅच मधला खास करून तो प्रमोदचा खेळ आणि त्या प्रमोदला दिलेली मनीष बबडीने साथ ती अतिशय वाखाणण्याजोगी होती आणि असा संघ आपल्याला या उपविजेतेपदाचा मानकरी ठरत असताना पाहायला मिळतं. संघाचं नाव आहे विकी पॅकर ठाणे. जोरदार टाळ्या होऊन जातात त्या टीमसाठी. जोरदार टाळ्या. विकी पॅकर ठाणे एक टीम वर्क करताना दिसली. एक टीम एक संघ होऊन खेळली आणि तो संघ ठरला उपविजेता या स्पर्धेचा. जोडी प्रशांत प्रमोद हे संपूर्ण संघाचे तारणहार होते आणि अतिशय चांगला खेळ या सर्वांनी केला. एक टीम म्हणून लढले. शेवटी थोडे कमी जरूर पडले, परंतु अतिशय चांगला खेळ होता संपूर्ण टीमचा. खूप खूप अभिनंदन. आपलं कॅप्टन आपण दोन शब्द नक्कीच ऐकेल. कॅप्टन जेरी बोलला, बट त्यानंतर आदित्य पवार अशा अनेक आहेत. बबडी, मनीष यादव आपण सर्वांची ख्वाहिश आहे की मनीष तू ये, कारण की श्री साई स्पोर्ट्सचा एक आपण पण हिस्सा. मनीष या आपण. जेरी बोलतो मी वाचलो, बट मनीष तू या आणि मनीष यादव या टीमने पण खूप चांगली कामगिरी केली. संपूर्ण कॅप्टन सोबत नक्कीच आपण बोलूयात. मनीष, आज टीम विकी पॅकर खूप वर्ष सातत्याने खेळतोय. आज टीम फायनल मध्ये आली, त्याबद्दल काय बोलशील आणि ओव्हरऑल या टुर्नामेंट विषयी दोन शब्द आणि श्री साई स्पोर्ट्स विषयी. टुर्नामेंट बद्दल बोलायचं म्हणजे खूप चांगली टुर्नामेंट आहे. आम्ही फर्स्ट टाइम एंट्री टाकली आणि जिंकलो. जास्त बोलत नाहीत, बट खूप साऱ्या शुभेच्छा विकी पॅकर ठाणे. त्यानंतर तनुष कोटिया यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द सिरीज, ज्यांना सिरीज मिळाली मुंबई मधून खेळताना, त्यामधून त्यांच्या हातातून ही सिरीज प्लेअर ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. आई पण खुश होईल की घरात फ्रीज घेऊन आला, घरातले पण खुश होतील. मसल स्टुडिओ आमचे मेलविन, प्लेअर ऑफ द सिरीज साठी फ्रीज आहे. नरेश मस्के मगाशी मला बोलले, नरेश मालुसरे, की यावेळी फ्रीज दिलाय, पुढच्या वेळी वॉशिंग मशीन देऊ.
त्याच्यानंतर AC असं अपडेट करत राहू. आणि प्लेअर ऑफ द सिरीज हे तनुषच्या एंट्रीसाठी होतं. एकदा जोरदार तनुष कोटियांसाठी की तनुष आलाय या वर्षी. 502 रन, 29 विकेट, मुंबई रणजी बट्टू. आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी अफलातून बॅटिंग केली कोण असेल? ऑल ओव्हर कमिटीच्या माध्यमातून हा डिसिजन होता. ज्यांनी 82 धावा केल्या. विकी पॅकर ठाणे संघाचा प्रमोद चव्हाण. प्रमोद चव्हाणला प्लेअर ऑफ द सिरीज हा वोल्टासचा फ्रीज. आज घरी आई पण खुश होईल. अगदी फ्रीज आला घरी. प्रमोदने अफलातून बॅटिंग केली सर्व मॅच मध्ये. काल सेमीफायनल मॅच पण गाजवली प्रमोदने. कडक बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या प्रमोद चव्हाणसाठी. 82 धावा. चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही बॅट, त्यानंतर वोल्टासचा हा फ्रीज आमचे मसल स्टुडिओ मेलविन आणि विराट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, विराट चॅम्पियन स्पोर्ट्स असं त्यांचं नाव आहे, आणि मसल स्टुडिओ मेलविन सर यांच्या माध्यमातून ही आमचा फ्रीज आहे, वोल्टासचा फ्रीज. वेल प्लेड प्रमोद. खूप चांगलं क्रिकेट प्रमोदने आज दाखवलं. आणि प्रमोद त्याच्या अगोदर कधी अशी वस्तू घरी घेऊन गेलाय का? चांगला परफॉर्मन्स केला प्रमोद. आज ॲज अ सिरीज म्हणून पुरस्कार मिळतो, तोही देखील फ्रीज. कसं वाटतंय? आणि याच्या अगोदर कशी अशी घरी खेळत असताना, म्हणजे विकत तर तू किती पण महागडं घेशील, बट असं खेळून जिंकणं कसं वाटतं आणि काय बोलशील? नक्कीच आनंद तर होतोय, कारण चांगली फलंदाजी झाली. टीमला जास्तीत जास्त मॅचेस जिंकून देण्याचा प्रयत्न केला, त्यात सक्सेस झालो, त्याच्यामुळे आनंद आहे. आणि मला तर वाटतं अंडरम वगैरे आमच्या भरपूर एंट्रीज असतात. अशी अंडरम ओपनला फर्स्ट टाइम विकी बोलला की तुम्ही खेळा, एवढं सर्व क्रिकेट खेळता, हे पण खेळू शकता तुम्ही, खेळा तुम्ही. आणि खेळलो आणि इथपर्यंत एवढं यशस्वी झालो. भले फायनलमध्ये हारलो, चांगला संघ होता, चांगल्या संघासमोर हारलो, फाईट देण्याचा प्रयत्न केला, चांगलं वाटतंय. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या विकी चव्हाणसाठी. अफलातून बॅटिंग, 82 धावा. आपल्याला तो सिरीज मित्रांनी यायचंय, फ्रीज घेऊन जा. गाडी मागवायला लागेल. आणि तनुष कोटियान आपल्याला विनंती, आपण यायचं आपल्या शुभ असते. सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी श्रीसाई स्पोर्टच्या माध्यमातून वर्षभरामध्ये चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूला गोल्ड कॉईन आणि 5,000 रुपये रोख रक्कम दिली जाते. प्लेअर ऑफ द इयर जो संपूर्ण वर्षामध्ये चांगली कामगिरी करतो त्याला दिला जातो. मागील वर्षी ज्या वेळेला प्लेअर ऑफ द इयरचा खिताब दिला गेला होता त्याचा मानकरी ठरला होता ओमकार मालाड संघाचा सुरेश सरोज. आणि यावर्षी कोण आहे याची सर्वांना उत्कंठ लागलेली आहे. तो असा खेळाडू ज्याने संपूर्ण वर्षामध्ये सर्व क्रीडारसिकांना आपल्या खेळाने प्रभावित केलं, अनेक संघांवरती मात केली, आणि खरोखरच ॲज अ प्लेअर म्हणून तो ग्रेट आहे आणि येणाऱ्या अंडरआर्म क्रिकेटचं भविष्य सुद्धा आहे. आणि असा खेळाडू जो ठरवा प्लेअर ऑफ द इयर. मी विनंती करेल तनुष कोटियांना आपण समोर या. आपल्या शुभ असते. अतिशय शांत आणि सभ्य स्वभावाचा खेळाडू, कोणाशी काही आर्ग्युमेंट नाही, त्याचबरोबर श्रीसाई स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे असा खेळाडू. आणि त्या खेळाडूचं नाव आहे दिवेश पारावे फ्रॉम ओमकार मालाड. दिवेश यायचंय, जास्त काही बोलणार नाही, परंतु या खेळाडूने खरोखरच 2 वर्षामध्ये मागील जो काही पराक्रम केलाय तो सर्वांच्या नजरेला भुरळ पाडणार आहे. आणि त्यामुळे त्याला रोख रक्कम 5,000 रुपये आणि त्याचबरोबर हे गोल्डन लॉकेट देऊन त्याचा गौरव केला जातो. तनुष कोटियान यांच्या शुभ असते. संवाद साधायला आवडेल. दिवेश, कसं वाटतंय प्लेअर ऑफ द इयरचा खिताब मिळालाय? खूप खुशी आहे की प्लेअर ऑफ द इयर भेटलाय. मागील 2 वर्षामध्ये जो काही तुझा परफॉर्मन्स होतोय त्याच्यामध्ये एक वेगळी झलक दिसते सर्वांना. याच्या मागचं काय रहस्य आहे? कुठे प्रॅक्टिस करतोस? कोणाचं सर्वात जास्त तुला मार्गदर्शन लाभतं? प्रॅक्टिस वगैरे तर काय नाही, पण मार्ग देणारा तेजू आहे, अण्णा आहे, आमच्या इकडच्या एरियातले, त्यांच्यामुळेच मी ओमकारमध्ये खेळलो आता. श्रीसाई चॅम्पियनशिप मागील वर्षी होता, खेळला होता, चांगला परफॉर्मन्स झाला होता. या वर्षीचं आयोजन कसं वाटलं आणि एकंदरीत संकल्पना म्हणजेच या खेळाच्या माध्यमातून केलेलं समाजकार्य त्याबद्दल काय सांगाल? टुर्नामेंट तर नो डाऊट खूपच छान आहे आणि एन्जॉय पण खूप केला आम्ही. आम्हाला जिंकायची मॅच होती, आम्ही मॅच हारलो आमच्याच चुकीमुळे.
एक थोडं ट्रिकी क्वेश्चन असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना मागील 2 वर्षामध्ये जसा तू तुझ्या खेळाला पिक केलास आणि चांगल्या लेवलला घेऊन गेलास, मुंबईचं क्रिकेट खेळत असताना अनेक कंडिशन्स असतात. साईड आर्म ॲक्शन असते, चक्री मनगट, विविध प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं, फ्री आर्म ॲक्शनमध्ये खेळलं जातं. आणि इतक्या चांगली लोकप्रियता मिळवण्यासाठी तुला काय वाटतं, इथून नवीन येणाऱ्या खेळाडूने काय करणं गरजेचं आहे? ॲक्च्युली क्रिकेट आहे ना, बॉक्स क्रिकेट कॅल्क्युलेशनचा गेम आहे. जर तुम्ही नीट खेळणार तर तुम्ही नक्कीच जिंकणार. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी. तुला खूप चांगलं वाटलं. दिवेश पारावे अगदी शांत चित्ताचा खेळाडू, कोणत्या प्रकारे कोणाशी वाद नाही विवाद नाही, आपला खेळ करून बाजूला वळणं अशी त्याची खाती आहे. तो ठरला प्लेअर ऑफ दी इयर जो आहे ट्रिपल एचचा ब्रँड अँबॅसेडर. अजून एक अनाउन्समेंट आहे जी या स्पर्धेबाहेर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई येथे गेल्या येत्या 26 ते 27 येत्या 27-28 ला ही स्पर्धा येणार आहे. तर शैलेश पाटील यांचे मित्र सन्माननीय गणेश कंसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तरी त्या स्पर्धेला सुद्धा आपण सर्वांनी भेट द्या आणि असं सहकार्य करा. आणि विशेष सत्कार म्हणण्यापेक्षा सन्मान त्या टीमचा मागील 2 ते 3 वर्षामधला ग्राफ जर पाहिला, श्री साई स्पोर्टची लाईव्ह टीम म्हणजे जी अंडरआर्म क्रिकेटला अजून एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी जी कार्यरत आहे आणि अतोनात मेहनत करते. दिवस नाही बघत, रात्र नाही म्हणत, रात्री किती वाजले ते नाही बघत, स्पर्धा पुढे कव्हर करून घरी येते आणि प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा सर्वांसमोर सादर करते. अशी आमची ट्रिपल एस लाईव्ह ची टीम. आपणास विनंती, आपण या, आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे. ट्रिपल एस लाईव्ह ची टीम आपण यायचंय, आपला सन्मान केला जाणार आहे. अरे इथे लाजू नका रे, या मगासपासून भरपूर स्टेजवरती होते, आपण यायचंय. ट्रिपल एस लाईव्ह ची टीम आपण यायचंय, आपला सन्मान केला जाईल. छोटे मोठे सगळे 6 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली गेली आणि प्रत्येक ज्यावेळेला पंचांना वाटलं की थर्ड अंपायर आम्हाला घ्यायचं, रिव्ह्यू बघायचा आहे, त्यावेळेला जितक्या चांगल्या रीतीने चेंडूला त्याने कॅप्चर केलं होतं, खरोखर वाखाणलं जगे होतं. त्यामुळे कोणताही वाद न होता योग्य निर्णय पंचांना देता आले आणि त्यामध्ये जी अॅक्युरेसी होती त्याच्या मागचे हे सगळे हिरोज आहेत, पडद्यामागचे हिरोज आहेत. एक स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा खूप मोठा हातभार आहे असे श्री साई स्पोर्टची ही लाईव्हची टीम ट्रिपल एस लाईव्ह. चला शैली आपण सुद्धा या. अरे गणेश या राजा, एकेकाला नको बोलायला लावू, लवकर या. बघा पाहुणे सुद्धा आपल्यामुळे इथे थांबलेले आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा जायचंय. सगळ्यांना विनंती आपण यायचंय. चला जे आले त्या सर्वांनी या. जोरदार टाळ्या होऊन जातात. सर्वांना विनंती आहे, या ट्रिपल एस लाईव्हच्या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आपल्या सर्वांना प्रसिद्धी चोतामध्ये नेण्याचं कार्य ही सर्व मंडळी करत असते आणि त्यांचा हा यथोचित्त सन्मान करत असताना श्री साई चॅम्पियनशिपच्या माध्यमातून श्री साई स्पोर्टचे सर्व पराग पाटील. सलाडी अखेरकार घेऊन जातोय त्या शेवटच्या अंतिम बक्षिसाकडे. त्या जाण्या अगोदर श्री साई चॅम्पियनशिप 2024 सीझन 6 हा पार पाडण्यासाठी या स्पर्धेला मागील 2 दिवसांमध्ये लाभलेले आमचे प्रेक्षक, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं या स्पर्धेला लाभलेले आमचे सर्व मान्यवर आणि या श्री साई चॅम्पियनशिप पर्व 6च्या माध्यमातून लाभलेले आमचे देणगीदार म्हणजेच कोण, ज्यांनी कोणी खेळाडूंनी या स्पर्धेला सहकार्य केलं, काही संघाने सहकार्य केलं, काही मित्रपरिवाराने सहकार्य केलं, ज्यांना जसं जमलं त्यांनी सहकार्य केलं, काही समाजसेवक आहेत, काही राजकारणी आहेत, त्या सर्वांनी सहकार्य केलं आणि या सर्व सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीरित्या इथे पार पडली आहे. आमचं पंच पॅनल जे आमचे 4 पंच, मिलिंद पाजळणे सर असतील, पद्मनाभप्रभू बाबू सर असतील, अजित निकम सर असतील, विवेक प्रभू सर असतील, त्याचबरोबर आमचे समालोचक कक्षामध्ये उपस्थित 3 आमचे समालोचक मित्र प्रशांत आदोडे सर असतील, सागर मोरे असतील. त्याचबरोबर या स्पर्धेला लाभलेली आमची लाईव्हची टीम, आमचे मंडप डेकोरेटर्स, हे मैदान, एकविरा स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर बाळा पाटील सर, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चुकून मागून कोणाचा आभार मानायचा राहिला असेल तर त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि सर्व देणगीदार त्यांचं सुद्धा मनापासून आभार. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी कोणी मदत केली आहे, वस्तुरूपी अर्थरूपी, त्या सर्वांचा मनापासून आभार. ही इतकी मोठी मान्यवर मंडळी जे संजय पाटील सर असतील किंवा
राहुल वाणी सर असतील किंवा आधी सर्व मंडळी इथे उपस्थित वेळ करून राहिली आहेत. तनिष्ठ सुद्धा मनापासून आभार. आणि घेऊन जाते सर या खिताबी म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीच्या विजेता कोण म्हणजे या चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे या खिताबाकडे कांजूरमार्ग पोलीस स्टेशनचे मनापासून आभार. काल उद्घाटन सोहळ्यामध्ये इथे उपस्थित होते. आणि अंतिम विजेतेपद श्री साई चॅम्पियनशिप काय घडलं होतं. पहिली मॅच खेळले, दुसरी मॅच खेळले, तिसरी खेळले, चौथी सुद्धा खेळले, हार मानली नाही. एक जर का कमी पडला दुसरा उभा टाकला, दुसरा कमी पडला तिसरा उभा टाकला. आणि शेवटी त्या संघाच्या कर्णधाराने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी मला चांगली साथ दिली आहे त्यामुळे मला सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. सेमीफायनल फायनल मध्ये तो क्लिक झाला आणि खऱ्या अर्थाने लीडर कसा असतो ते त्याने दाखवलं. आणि अखेरकार हा मैं बडे मंच के बडे खिलाडी, हा मैं बडे मंच की बडी टीम. आणि असं सांगत असताना या श्री साई चॅम्पियनशिप 2024 वरती आपलं नाव करलं. संघाचं नाव आहे अधिरा सत्यविनायक कामोठे. जोरदार टाळ्या प्लीज कम. मी विनंती करेल सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांना की आपण समोर या. आणि राहुलभाई आपण सुद्धा समोर यायचंय. बाबूशेठ आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा या. आणि सर्व बाकी मंडळी आपण मागून त्यांना सपोर्ट द्यायचा हात द्यायचाय. जोरदार टाळ्या होऊन जातात या चॅम्पियन्स टीम साठी. लीडर होऊन खेळले, प्रत्येक क्षणाला त्यांनी आपलंच केलं. आणि या श्री साई चॅम्पियनशिप 2024 चे मानकरी बनतात अधिरा सत्यविनायक कामोठे. चला या सर्व मान्यवर आपण जॉईन व्हा. आज अनेक अशा उपाधी देण्यात आल्या या स्पर्धेला. आणि या प्रतिष्ठित स्पर्धेचं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या आणि मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचा मान ज्या संघाला मिळाला आहे तो संघ मोठ्या आदराने आणि अभिमानाने ही ट्रॉफी स्वीकारतोय. जोरदार टाळ्या. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या होऊन जातात, टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या होऊन जातात. अधिरा सत्यविनायक कामोठे. क्या बात है. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन अधिरा सत्यविनायक कामोठे. सर्व मान्यवरांचा आभार. आपण दिलेला वेळ खरोखरच बहुमोलाचा होता. आपण दिलेला वेळ मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि ही स्पर्धा अशा प्रकारे या ठिकाणी गुणागुणतेने पार पडली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. आभार. आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.